उद्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अनुग्रह दिवस आहे आणि मी ज्या भूमीत राहतो ती भूमी तुकोबऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांचा अधिष्ठान माझ्या शेजारी आणि त्याच्या निमित्ताने सप्ताह असताना जर तुम्ही भजन करतच नसाल तर आतापर्यंत माफ, पण याच्या नंतरच्या असलेल्या पुढील कीर्तनाच्या वेळेपर्यंत संपेपर्यंत जर टाळी वाजवलीच नाही आणि मुखाने भजन केलंच नाही तर चुकून पुढचा जन्म पाकिस्तानला गेल्याशिवाय राहणार नाही। आणि जर पाकिस्तानला पुढचा जन्म मिळावा असं वाटत असेल तर भजन करू नका, टाळी वाजवू नका, कारण जगद्गुरु तुकोबरायांनी विनवणी करून म्हटलं की बाबांनो लागून या पाया कर टाळी बोला। टाळी वाजवणे हे नाद ब्रह्म आहे, मुखाने नामस्मरण करणं हे नाम ब्रह्म आहे आणि नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म एकत्रित आलं का परब्रह्म प्राप्त होतं। त्याच्यासाठी टाळी वाजून भजन केलं पाहिजे। सीताराम राम राम सीता राम 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 सीताराम राम राम सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम सीता राम 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 राधे श्याम सीता राम 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 सर्वांनी हात उंच करायचे। सियावर रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, भारत माता की। हर 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 गोपाल कृष्ण भगवान की। कीर्तन संपलं। महाराष्ट्राचा राधेवत पंडित पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता भगवती राजा आणि श्यामसुंदराच्या देव भक्तांच्या संतांच्या चरणाला वंदन करत असताना ज्यांच्या माध्यमातून या नामयज्ञाची परंपरा चालू झाली त्या महात्म्यांच्या चरणाला वंदन करतो। या नामयज्ञामध्ये ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ पारायण असेल, त्याचबरोबर असलेलं गाथा भजन असेल, नियमाचं भजन असेल, हरिपाठ असेल, रात्रीचं भजन जागर असेल, त्याचबरोबर पहाटेचा काकडा असेल, यामध्ये सर्व सांप्रदायिक सेवा करणारी मंडळी या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। कीर्तन साथीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थितांमध्ये सुंदर प्रकारचे इंद्रासारखे मृदुंग वाजवणारे दोन रामलक्ष्मणाची जोडी असणारे मृदुंग वादक त्यांच्या चरणाला वंदन करतो। डाव्या बाजूला असलेली अधिकार संपन्न असणारी सर्व आमची असलेली गंधर्वासारखी गायन करणारी महाराज मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करतो। पलीकडल्या असलेल्या विनेकऱ्यापासून तर सर्व आमची टाळकरी, त्याच्यामध्ये छोटासा पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या इकडे आहे दोन, ही सगळी मधुमंगला सहित लहान बाळगोपाळ सगळी टाळकरी मंडळी या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। टाळकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी असलेले कीर्तनकार प्रवचनकार असताना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आपण मोठं न मानता
प्रत्यक्षात टाळी घेऊन जी महाराज मंडळी उभी त्यांच्या चरणाला वंदन करतो। चोपदारापासून तर असलेले आमचे पेटी मास्तर, मी मास्तर म्हटलं नेमकी स्पीकरने शिट्टी वाजवली। याचं कारण आहे पेटी वादक म्हणायला पाहिजे, पेटी वादक महाराज म्हणायला पाहिजे, पण मी पेटी मास्तर म्हटलो। या जगात एकच मास्तर महाराष्ट्रात फेमस झाला। नदी काठी होत एक खेडेगाव, यजन शिबन आला ना लक्षात तो मास्तर, मला तिकडे जायचं नाही। पेटी वादकांच्या चरणाला वंदन। माझ्या डाव्या बाजूला असलेल्या शक्तिस्वरूप असणाऱ्या माझ्या माता भगिनी, ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वरोध असलेल्या आजी समान असलेल्या सर्वच माता भगिनींच्या चरणाला वंदन। माझ्या समोर बसलेला पुरुष वर्ग, जशी जागा आहे तसा बसलेला भगवंत स्वरूप असणारा पुरुष वर्ग, या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। कीर्तनकार आकलनी किती विद्वान असेल तर कीर्तनकाराचा प्राण हा गायक आणि वादक असतो, आणि कीर्तनकाराचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो। दादा तुमचा आवाज चांगला आहे, तुमच्या चरणाला वंदन करतो। आमच्या बाकीच्या महाराजांना तुमच्याकडे सारखं पाहायला लागू नका, त्यांना चांगला आवाज द्या। इथून पुढे आम्हा सर्वांना संवाद तुम्ही जिवंत ठेवायचं का मारायचं हे तुमच्या हातात आहे, तेव्हा तुमच्या चरणाला वंदन करतो। आणि बाह्य विषयकरणाचा अभंग आणि प्रसंग याच्या पदापदाच्या चिंतनाकडे तो विठाल। या विश्वामध्ये कृतायुग झालं, या विश्वामध्ये त्रेतायुग झालं, या विश्वामध्ये द्वापारयुग झालं, आणि या विश्वामध्ये आत्ता आपण जीवन जगतो या युगाचं नाव जर काय असेल तर कलियुग आहे। कृतायुगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची साधना वेगळी, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची साधना वेगळी, द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची साधना वेगळी, आणि कलियुगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची साधना वेगळी। कृतायुगातलं आयुष्य वेगळे, त्रेतायुगातलं आयुष्य वेगळे, द्वापार युगातला आयुष्य वेगळे, आणि कलियुगातल्या आयुष्याचं वर्णन करताना संत म्हणतात अल्पायुष्य मानवदेव शतकडी येते अर्धरात्र काय, बालत्व पीडा रोगक्षय काय, भजनासी उरले ते पायगा। म्हणजे या मृत्यूलोकातल्या आयुष्याची मर्यादा 100 आहे। त्याच्यामध्ये बालत्व आहे, त्याच्यामध्ये पीडा आहे, त्याच्यामध्ये रोग आहे, त्याच्यामध्ये क्षय म्हणजे शेवट आहे। याचा अर्थच असा आहे की या कलियुगातलं त्रिवार सत्य कुठलं असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे। मग कलियुगामध्ये मृत्यू आहे याचा अर्थ कृतायुगात नव्हता का, त्रेतायुगात नव्हता का, द्वापार युगात नव्हता का? पण तिथं भगवंताला प्राप्त करण्याचं साधन वेगळे, आयुष्याची मर्यादा वेगळे, मरण पण आहे। पण कलियुगात मधलं आयुष्य अल्प आहे, पण अल्पायुष्यामध्ये बालत्व आहे, पीडा आहे, रोग आयुष्य आहे, म्हणजे याचा अर्थ शेवट आहे। पण याच कलियुगामध्ये या मृत्यू लोकातल्या देहाला पुनरपि जन्म पुनरपि मरणम या अवस्थेतून मुक्तता प्राप्त करून भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं। याचाच अर्थ मरणावर विजय मिळवता येतो। आता थोडी शंका आली असेल, तुम्ही म्हणा महाराज आतापर्यंत आम्ही 46 वर्षे एवढ्या महाराजांची वाट लावली, सॉरी माफ करा, वाटेला लावलं, आणि तुम्ही खुशाल सांगताय की मरणावर विजय मिळवता येतो। हो येतो। या विश्वाला निर्माण केले भगवान विष्णूने, या ब्रह्मदेवाने, या विश्वाचं संगोपन केले भगवान विष्णूने, आणि मारायचं काम केलंय कोणी? हे आमच्या डोक्यात बसलंय। पण जो मारणारा असतो तोच तारणारा असतो। एखादी आई आपल्या लेकराला म्हणते मुडद्या तुझं वाटोळ होते, तुझं तोंड माझ्यापासून काळं कर, म्हणते की नाही? किती वेळा पुरतं? 10 मिनिटं 15 मिनिटं, लय उचलून टोला मारला अर्धा तास, तेच लेकरू तिला नाही दिसू द्या, धावत पळ शोधायला जाते की नाही? मग ती मारणारी जरी नसेल, वाईट बोलणारी, पण तसंच अध्यात्मामध्ये भगवान शिव परमात्मा संवार देवता असले तरी सुद्धा त्या भगवान शिव परमात्म्याची ताकद येते, तो देवता म्हणजे तारणारा देवता आहे। या विश्वाचे पहिले धर्म प्रचारक जर कोण असेल तर भगवान शिव परमात्मा आहे। माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी जर कोण असेल तर ते भगवान शिव परमात्मा आहे। विठाल चला, भगवान शिवाचं दुसरं नाव आहे शंकर। काय नाव आहे? शंकर। शंकर म्हणजे पनवेलचं नाही, शंकर या शब्दात अर्थ आहे शंक म्हणजे सुख, र म्हणजे करून देणारा। या विश्वाला सुखी करणारा जर कोण असेल तर तो भगवान शिव परमात्मा आहे। त्या शिव परमात्म्याचं तत्व जर काय असेल तर सतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान गुणगान रासी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। सतत जपत शंभू अविनाशी, सतत
जपत शंभू अविनाशी. भगवान शंकर सतत जप करतात काय? रामनामाचा. मग मला सांगा, तुम्ही म्हणणार मारणारी देवता भगवान शंकर आहे, पण त्या शंकराचं तत्व जर का असेल तर राम आहे. ते तत्व आदिनाथ उमा गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार, ते तत्व प्रगट गुह्य विश्व, तेच तत्व सांगू. मंत्र दिला रामकृष्ण बाबाजी आपण सांगितलं नाम, 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 बाबाजी आपण सांगितलं नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी, 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 सापडली वाट आता गंगाना, सापडली वाट. जय हो. भगवान शिवाची परंपरा विश्वसंत जगद्गुरु तुकोबरायापर्यंत आणि म्हणून उघडा मंत्र सांगितला राम कृष्ण हरी. पण त्याच असलेल्या रामाचं असेल, कृष्ण भगवंताचं, हरीचा असेल, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मग या मृत्यू लोकातल्या जीवात्म्याला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुनरपी जननम पुनरपी मरणम या अवस्थेतून मुक्तता प्राप्त करण्याचं साधन जर कोणी दिलं असेल तर देणारे भगवान शंकर आहे. म्हणजे मारणारे नाही, तारणारे. नारायण नामे जीवनमुक्त कीर्तनी अनंत. या देहाला जीवनमुक्त करता येत, याचा अर्थ मरणावर विजय मिळवता येतो. मग तो मरणावर विजय मिळवायचा असेल तर देहाचं आणि देवाचं नातं जोडलं का सुखाची प्राप्ती होते, आणि देवापासून हा देह दूर झाला का दुःखाची प्राप्ती होते. पटत नसेल तर सांगतो अफुला तो देव करुणी गावा, अफुला तो देव करुणी घ्यावा, अफुलत एक देव करुणी घ्यावा, अफुलत एक देव करुणी घ्यावा. राधे राधे विठ्ठल विठ्ठल
तुकाचे जन विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम जय हनुमान केला का सुख आहे म्हणून सुख कुठं आहे याची जाणीव संतांनी व्हावा त्या सुखाला आपलंस करावा आणि तेच सुख कशात आहे हे उपदेशाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवावं विठाल संतांनी संसार केला पण संसार करून परमार्थ केला आम्ही परमार्थ करतो पण संसारात सुख येण्यासाठी करतो संसार दुःख मुळ चोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ 9:30 कीर्तन वाजू द्या फक्त 9:30 वाजू द्या कीर्तन संपायला इकडे आले गॅस वरती दूध ठेवलं होतं नेमकी काय झालं असेल इकडं आलोय 9:30 फोन येणार होता आता काय करायचं इकडं आलोय 9:30 चॅटिंग करायची होती आम्ही त्याच्या सुख मानतो कायेने वाचेने मनाने त्या भगवंताला संतांनी आपलंस केलं आणि त्याच भगवंताजवळ जे सुख आहे ते उपदेशाच्या माध्यमातून या जीवात्म्याला सांगण्याचा प्रयत्न केला उपदेशाच्या माध्यमातून संतांनी हे सांगितलं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ प्राण जाईल त्यासी काळोबा देह हे काळाचे धन कुबेरा इथे मनुष्याचे ज्ञानोपरे म्हणतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपिजिसे हे घटिका यंत्र जैसे जन्म मरणाचं घटना चक्र आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मस्तकावरती काळ थैमान घालू नये आणि म्हणून उपदेशाच्या माध्यमातून अधिकारवाणीने संतांनी प्रत्येकाला जाग करण्याचा प्रयत्न केला हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं सरती शेवटी बा काळ बांधून येईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून येईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा 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 माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी दरीला पंढरीचा चोर ओ गळा बांधणी अदोर दरला पंढरीचा चोर गळा बांधणी अदोर गळा बांधणी अदोर गळा बांधणी दरला पंढरीचा चोर दरला पंढरीचा चोर दरला
पंढरीचा जोर संतांनी जाणीव करून दिली की बाबांनो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मस्तकावर काळ थैमान घालून तो येणारे या देहाला घेऊन जाणारे पण घडी घडी काळ वाटायाचे पाहे संतांनी जाणीव करून दिली बाबांनो तो काळ घडी घडी वाट पाहतोय मग आम्ही ज्याच्या सुख पाहिलंय आम्ही ज्याच्यामध्ये सुखी आहोत ते सुख तुम्हाला मिळवायचं असेल तर तुकोबरायांच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी कंठी मिरवा तुळसी आम्ही तेने सुखी व्रत करा एकादशी आम्ही तेने सुखी मनवा हरीचे दास म्हणजे याचा अर्थच असा आहे जे जगताला खरं सुख आहे ते संतांनी उपदेशाच्या माध्यमातून सांगावा पण ज्यांना सांगितलंय तो भक्ती आणि शक्तीचा संगम आहे विठाला सोळाव्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये 3 सत्पुरुष महापुरुष होऊन गेले त्यामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भगवान विष्णूचा अवतार ज्यांनी भक्तीच्या माध्यमातून या जगाला हनुमंतरायचं श्रेष्ठत्व भक्तीचा अधिकार सांगावा ते रामदास स्वामी ब्रह्मदेवाचा अवतार आणि ज्यांनी खरंच या असलेल्या महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा ज्यांच्या असलेल्या कार्यामुळे कर्मामुळे हा महाराष्ट्र सजलाम सुफलाम व्हावा या महाराष्ट्राच्या हिंदू धर्माची धर्म पताका अखंडपणे फडकावा ज्यांचा उद्या शिवजयंतीचा उत्सव असावा ते राजे छत्रपती शिवाजी महाराज भगवान शिवाचा अवतार त्या 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये या 3 महापुरुषांनी जन्माला यावा आणि या महाराष्ट्राचा धर्म टिकवावा मी तर त्याच्याही पलीकडे सांगाल ज्ञानोबरायांपासून तर सर्व समकालीन संतांनी त्या ठिकाणी धर्म प्रचार करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला अमृत अनुभव असेल चांगदेव पासष्टी असेल ज्ञानेश्वरी असेल अमृत त्याचबरोबर असलेलं चांगदेव पासष्टी सहित इतर सगळे ग्रंथ असेल तुकोबरायांची गाथा असेल नामदेवांची गाथा असेल निळोबरायांची गाथा असेल सर्व संतांचे अभंग असेल या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक जीवात्म्याला उपदेशाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला पण या महाराष्ट्राच्या असलेल्या भूमीमध्ये खरा धर्माचा टिकवण्याचा आणि धर्माचे असलेली धर्म पताका फडकवण्याचा प्रयास आणि प्रयत्न ज्यांनी करावा ते राजे छत्रपती शिवाजी महाराज अरे दुनियेचा कारभार आम्ही विनंती केला आपण घरच्या प्रपंचात आमच्या अपयशानं गृहसमनीत बसून मनाशी मंजुळला महासाहेब गेला जेव्हा भावाच्या सवंगडाने वाटेल खंडण्याचा प्रयास आणि प्रयत्न करा जवळच्या रक्ताच्या असलेल्या नात्यातल्या व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्यावरती अरिष्ट संकट यावा या महाराष्ट्रातल्या असलेल्या दऱ्याखोऱ्यातल्या 18 पगड जातीतल्या असलेल्या सर्व समाज बांधवांना एकत्र करून माझ्या माता भगिनीची लाज लुटली जात होती अत्याचार केला जात होते मंदिरातले कळस कापले जात होते मंदिरातल्या असलेल्या मूर्तींचा विध्वंस केला होता आणि त्याच वेळेला वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावरती शिवलिंगावरती त्या ठिकाणी असलेल्या माझ्या मायबापांनी करंगळी कापावा या महाराष्ट्राची असणारी तुळजा कुलदेवी आई तुळजा भवानीला साकडं घालावा आणि महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्व जाती धर्मातल्या संतांना असलेल्या समाजाला एकत्र करून या महाराष्ट्राचा धर्म टिकवण्याचा प्रयास आणि प्रयत्न ज्यांनी करावा ते राजे छत्रपती शिवाजी महाराज असावा छत्रपती शिवाजी महाराज की राजांनी म्हणावा 10 रुगड बयात 10 रुगड बयात 10 बयात 10 दारुगड बयात दारुगड बयात दारुगड बयात हे तुळजाभवानी भवानी दारुगड बया कोल्हापूरच्या महालक्ष्मी दारुगड बया हे मांढरच्या काळूबाई दारुगड बया हे कार्लीच्या जगदंबे दारुगड बया
बया सदा दारुगड बया सदा दारुगड बया सदा दारुगड बया सदा छत्रपती शिवाजी महाराज की आई भवानी माता की भगवान कृष्ण भगवान की हर हर या महाराष्ट्राला 16व्या शतकामध्ये ज्यांनी धर्म पताका फडकवण्यासाठी माझ्या माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी माझ्या मंदिरातल्या मूर्ती सुरक्षित राहण्यासाठी मंदिराच्या कलश कापण्यात होते ते सुरक्षित राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या देहाचा विचार न करावा ते राजे छत्रपती विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय भक्तीच्या माध्यमातून भक्ती आहे पण ज्यांना उपदेश केला ते राजे छत्रपती शिवाजी महाराज शक्ती आहे विठाल कल्याणची स्वारी आटपून राजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याकडे जात असताना प्रसंग असा घडला लक्षपूर्वक ऐका स्वारी आटोपली होती विजय प्राप्त केला होता आणि पुण्याकडे लोणावळा मार्गे जात असताना देहूच्या जवळून जात असताना तुकोबरायांच्या असलेल्या कीर्तनाचा आवाज राजांच्या कानावर आला लक्षपूर्वक ऐका महाराष्ट्राचा स्वयंभू असणारं विठ्ठल आणि रुक्मिणीचं फक्त एकच मंदिर आहे ते फक्त देहूला आहे स्वयंभू पंढरपूरला पाहिलं तर रुक्मिणी माता बाजूला आहे भगवंत पण स्वयंभू एकत्रित असणारं मंदिर जर कुठं असेल तर देहूला आहे त्या देहूच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं लक्षपूर्वक ऐका राजे थकलेत लढाई जिंकलेत प्रवास करतायत पण आवाज आलाय कीर्तनाचा आवाज ऐकला थांबले खात्री पटवून घेतली निवडक सैन्य आपल्या बरोबर घेतलं आणि बाकीच्या सैन्याला पुण्याकडे लाल महालाकडे पाठवलं निवडक सैन्य घेऊन विश्वसंत जगद्गुरु तुकोबरायांचं मंदिरातलं चाललेलं कीर्तन श्रवणासाठी या महाराष्ट्राचा राजा या हिंदुस्थानचा धर्म टिकवणारा राजा तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येतो आणि पूर्ण कीर्तन संपेपर्यंत कीर्तन ऐकतो राजा त्याला म्हणावा माझ्या आताच्या राजांना कीर्तनात बसायला वेळ पण इथं शिकण्यासारखे अजून बोरुडे महाराज मनोहरदादा सध्या वारकरी संप्रदायामध्ये स्तुती प्रधान संप्रदाय झालाय एक राजा तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये आल्यानंतर तुकोबराय म्हटले नाही राजे या पण आत्ताचा आमचा कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिला तर पुढे बसलेल्या लबाडांची 4 वेळा स्तुती करतो कारण का तर पुढच्या वर्षी तारीख मिळावा आणि पाकिट जास्त भरलेला असावा वाईट वाटेल थोडस संतांनी सांगितलंय निंदा आणि स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाचे सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू वर्णवे ते थोरे एका विठ्ठलाचे कीर्ती मानवाचे परमात्मा त्याचं गुणगान गा मानवाची कीर्ती गाऊ नये राजांचं येणं झालं कीर्तन संपेपर्यंत राजे बसले कीर्तन संपलं दर्शनाचे असले रेग संपली आणि या महाराष्ट्राचे राजे आणि तुकोबरायांचा संवाद चालू आहे तो ऐका राजे येण्याचं कारण कल्याणची स्वारी आटपून पुण्याकडे जात असताना कीर्तनाचा आवाज आला आणि आपल्या दर्शनाची इच्छा झाली माणूस किती जरी मोठा असला तर त्याने संताच्या चरणावर नम्रता प्राप्त करावा हे माझं अध्यात्म शिकवतं आणि ही माझी वारकरी संप्रदायाची संस्कृती शिकवते राजांनी म्हणावा आम्ही राजे जरी असलो तर तुमचं दर्शन
तुमच्या दर्शनाने आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त झाले. दर्शन तर प्राप्त झालं. आमचं भाग्य असं आहे की त्याचबरोबर कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. सर्व थकवा आमचा दूर झाला. म्हणजे राजा सांगतोय, लढाई जिंकून प्रवास करणारा राजा सांगतोय, कीर्तन ऐकल्यानंतर काय दूर जातं? थकवा दूर जातो. आणि आम्ही कीर्तनाला आलो. 7 ते 9 जरी कीर्तन असल तर 8:15ला आळत देतो, डोळे जागतो. विठाल हर 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 आज कीर्तनात श्रवणाचा लाभ आमचं भाग्य, दुग्धर शर्करा योग. आता पुढचं आहे का? राजांना तुकोबराय विचारतात, राज्याची परिस्थिती कशी, कुठली असलेली मोहीम कशा प्रकारे राबवली, कुठला किल्ला कशा प्रकारे जिंकला आणि कशा प्रकारे समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला हे राजे सांगत होते. आणि तुकोबरायांचं अंतकरण भरून येत होतं. राजा त्याला म्हणावा, स्वतःच्या देहाचा विचार न करता रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या असलेल्या रक्षणार्थ कार्य आणि कर्म करतो, असा राजा असावा. असा राजा या महाराष्ट्रामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे असताना एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली बरं का दादांनो. तेव्हा आत्महत्या करतच नव्हते, कारण त्या राजाचं त्या शेतकऱ्यांवर लक्ष होतं. मला आता पुढचं बोलायचं समजून घ्या बस. तुकोबरायांना आनंद झाला आणि तुकोबरायांना राजे विचारू लागले, महाराज आपली परिस्थिती काय हे ऐका. तुकोबरायांनी पहिल्या पत्नीचं निधन झालं, पुढचा असलेला प्रसंग सांगितला. सव्वा महिना आमच्या घरातली असलेली चूल पेटत नाही, तरी सुद्धा आम्ही आमच्या पांडुरंगाला विसरलो नाही. याला असलेलं देवाचं नातं म्हणावं दादा. 1.25 महिना म्हणजे तुकोबरायांची नाही चूल पेटली हो. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर हो. राहीला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावर घालायला वस्त्र नाही. पांडुरंग परमात्मा हेच आमचं जीवन, पांडुरंग परमात्मा हेच आमचं सर्वस्व, त्याचं भजन हेच आमचं असलेलं अन्न, हे तुकोबराय सांगत होते. पण पुढचं वाक्य ऐका. हे सांगत असताना या महाराष्ट्राच्या राजाच्या डोळ्यातून अश्रूंचे असलेले थेंब जमिनीवरती पडत होते. राजा त्याला म्हणावा, संतांचं दुःख ऐकून माझ्या मायबापानं ज्याच्या डोळ्यात अश्रू येतात ना, त्या महाराष्ट्रातला एकच राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं. कोण राजा रडल सांगा ना. आता डोळ्यातल्या अश्रूंना आवर घातला. तुकोबरायांना कळू दिलं नाही आणि सांगितलं, 8:20 झाले, आम्हाला निघायला पाहिजे हो. दर्शन घेतलं. लाल महालावर पोहोचले. एकच मनात विचार, आम्ही देशाचं रक्षण करू, आम्ही धर्माचं रक्षण करतो, आम्ही माझ्या माता भगिनीचं रक्षण करतो, आम्ही मंदिरातल्या मूर्तीचं कळसाचं रक्षण करतो. पण जो संत या जगताला सुख देतो, आनंद देतो, त्या संताच्या दुःखाचा विचार आम्ही करू शकत नाही. आम्ही कसले राजे मनोमन विचार करतायत. नजराण्याची तयारी केली, नजराणा पाठवला. तुकोबरायांच्या सकाळीच्या सगळी पूजापाठ करून त्या ठिकाणी दर्शनाला येत होते. घरासमोर हे सगळा नजराणा पाहिला आणि पाहिल्यानंतर त्या असलेल्या शिपायांना विचारलं, कोणी पाठवलं? राजांनी पाठवलं. का पाठवलं? रात्री परिस्थिती ऐकली, राजांचं मन बेचैन झालं आणि म्हणून आपल्यासाठी तुकोबराय गारामध्ये हसले. अरे या नजराण्याची गरज खरे राजांना आहे, आमच्यासारखा भगवतवाल, हम तो बाबा बैरागी, हम तो फकीर आहे. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, विषय तो त्यांचा. ही आमच्या मनाची अवस्था आहे. जा. सेवकांनी सांगितलं जाऊ शकत नाही. एका सेवकाने घोड्याचा लगाम खेचला, लाल महालावर पोहोचवा आणि तुकोबराय राजांची विनंती करावा. राजांनी देहूला पोचावा, तुकोबरायांच्या चरणाला वंदन करावा. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. चरणाला वंदन केलं आणि सांगितलं, काही चुकलं आमचं, आम्ही तुमचं दुःख ऐकलं, नजराणा पाठवला. आम्हाला वाटतंय आम्ही या राजाचे राजा आहोत, तुम्ही सुखी असावा, तुम्ही सुखी असावा, तुम्ही सुखी असावा. तुकोबरायांनी सांगितलं, या नजराण्याची किंमत आमच्या समोर शून्य आहे. हा नजराणा जनतेसाठी, त्याला राजांचं वाक्य आहे. या महाराष्ट्रामध्ये, या समाजामध्ये कोणी जरी गरीब असं दिसलं आणि ज्याची चूल पेटली नाही हे जर आम्हाला कळालं आणि त्या क्षणाला आम्ही आमचं सिर कलम करू, तुमच्या चरणावरती ठेवू. तुम्ही एवढं दुःखात असताना याची जाणीव आम्हाला नसावा, म्हणून हा नजराणा तुमच्यासाठी एवढा स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा. तुकोबराय म्हणतात, नको हे आम्हाला. राजे म्हणतात, आम्हाला वाटतंय तुम्ही सुखी असावा, आम्हाला वाटतंय तुम्ही सुखी असावा. मग तुकोबराय म्हणतात, ऐकायचंय आमचं सुख कशात? आम्ही तेने
वा वा म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठे तुमचे रमेत धरा तुमचे रमेत धरा तुकोबराय राजांना उपदेशाच्या माध्यमातून सांगतायत आम्ही तेने सुखी मनहा विठ्ठल विठ्ठल मुखी. पण एक थोडासा बाजूला जाऊन विचार करा. एक राजा एका संताच्या कीर्तनात येऊन बसतोय. याचं कारण काय? याचं कारण आहे मातृशुद्धी, याचं कारण आहे पितृशुद्धी, याचं कारण आहे वंशशुद्धी, याचं कारण आहे कुळशुद्धी आणि याचं कारण त्या मातेची असणारी गर्भशुद्धी. मातृशुद्धी, पितृशुद्धी, कुळशुद्धी, अन्नशुद्धी आणि गर्भशुद्धी या सगळ्याचा परिणाम राजा असताना सुद्धा संस्काराच्या माध्यमातून राजांवर घडावा. माझ्या संतांनी त्याचं वर्णन करावा. नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण धाय नारायण गाय नारायण जाय नारायण गाय नारायण जाय नारायण गाय नारायण त्याची माय प्रसवले धन्य त्याची माय प्रसवले. धन्य त्याची माय धन्य त्याची माय त्याची माय संतांच्या कीर्तनात येतो. याला मराठी सांगू का? गर्भसंस्कार. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार. हे सगळं घडलं एक आदर्श संतती, एक आदर्श संतान जन्माला येण्यासाठी. या सगळ्या संस्काराची गरज आहे. कीर्तनाच्या विषयाच्या व्यतिरिक्त परत फक्त अर्धा मिनिट बोलतो. एक कथा कीर्तन प्रवचन मनोरंजन म्हणून ऐकू नका. कॉम्प्रोमाइज टर्निंग पॉईंट या बदलतेनुसार परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि हे परिवर्तन होऊ शकतं कशातून? तर फक्त अध्यात्मातून होतं. आणि म्हणून हे 7 ते 9चं कीर्तन हे का? याचं पुन्हा दुसरं कारण आहे. या कीर्तनामध्ये तरुणांनी यावा, या कीर्तनामध्ये लहानांनी यावा. आज ना उद्या, उद्या ना परवा त्यांना त्या अध्यात्माची आवड व्हावा, धर्माची आवड निर्माण व्हावा. देव देश धर्मसंस्कृतीचं जतन आजच्या असलेल्या भविष्यातल्या पिढीकडनं घडावा. आणि मी याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या कुळाचा, तुमच्या म्हणजे आई वडिलांच्या नावाचा, आजी आजोबाच्या नावाचा आणि तुमच्या कुळाचा नावलौकिक व्हावा असं जर वाटत असेल तर आजच्या या क्षणाला
खरी जर गरज कशाची असेल ती संस्काराची आहे आणि त्यातल्या त्यात ती गर्भ संस्काराची आहे. विठाला आला 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 मला विनोद वगैरे भरपूर येते, सगळं येते, पण मी आज पहिल्यांदाच आल्यामुळे ते विनोद वगैरे काही करत नाही. आत्ताच आमचं पोरग आपल्या आईबरोबर हाताला हात पकडतं आणि घरातच डान्स करतं. याचं कारण आहे हे सगळं जर कुठं घडलं असेल तर गर्भामध्ये घडलं. पूर्वीच्या माता भगिनी सांगायच्या एखाद्या ताईला जर दिवस गेले ना, ए सुनबाई, ए पुरी, चांगलं राहा, चांगलं राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. देवाधिकाची पुस्तकं सांगायचे ना. आता चांगलं राहणं नाही, चांगलं खाणं नाही, चांगलं झोपणं नाही, चांगलं वागणं नाही. आत्ताचं बाळ पोटामध्ये आत्ताचं चांगलं खाणं, कॅडबरी खाती, बॉबे खाती, बटर खाती, चिंगम खाती, काय काय खाती, काय काय खाती. आत्ताचं खाणं, टी व्ही पाहती, हे चॅनल पाहती, ते चॅनल पाहती, ते सगळं पाहती. या सगळ्याचा परिणाम त्या गर्भावरती होतो. आणि तेच पोरगं आपल्या आईला लहानाचं मोठं झालं, थोडंसं बोलायला चालायला लागलं का आपल्या आईला म्हणतं झलक दिखला जा, एक बार आजा आजा. या सगळ्याचा परिणाम जर काय असेल तर ते संस्कार आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज एका संताला विनवणे करतात. हे सगळं घडतंय याचं कारण संस्कार आहे. आणि म्हणून राजांना तुकोबराय म्हणतात, राजे आम्ही तेने सुखी. आमचं सुख जर कशात असेल, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. महाराष्ट्राच्या असलेल्या वारकरी संप्रदायाचं दैवत जर काय असेल तर विठ्ठले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोडा. बोलावा, पहावा, करावा, विठ्ठल जीव भावे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचं सुख जगात कशातच नाही, बस तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. आम्ही त्या असलेल्या विठ्ठलाला आम्ही सुखी झाल्याशिवाय राहत नाही. राजांनी तुकोबरायांकडे पाहावा. साधं साधं सरळ मार्ग तुम्ही आम्हाला सांगितला. जर त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याशी भक्तीच्या रूपाने जर एक रूप आम्ही जर झालो तर तुम्ही जर सुखी होत असाल तर तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, त्या विठ्ठल नामाला आम्ही आपलंसं करतो. पण तुकोबराय विद्वान आहे, चतुर आहे. उपदेशाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करताना, सरळ सरळ कोणाशी संवाद करताना ते काही ना काहीतरी तत्व सांगतायत. राजांना म्हटलं, तुम्ही विठ्ठलाचं नाम घेणार, तुम्ही विठ्ठलाचं भजन करणार, पण आम्हाला सुख प्राप्त होणार. पण या विठ्ठलाचं नामस्मरण जर करायचं असेल, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावे. कोणाला उपदेश आहे? राजांना. एका राजाला केलेला उपदेश फक्त राजासाठी आहे का? तो आम जनतेसाठी, समाजासाठी. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचं भजन करणार, विठ्ठलाला आपलंसं करणार, आम्ही सुखी होणार. पण याच्यामध्ये तत्व नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संप्रदायाची परंपरा अवगत करावा लागेल, नियम पाळावा लागेल. काय नियम? अभंगाचं तिसरं, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे,
विठ्ठलमुखी आम्ही तेने सुखी कंठी मिरवा. काय मिरवाय सांगितलंय? पवित्र तुळशीचीच माळ कंठी मिरवा, व्रत करा. पहिला नियम सांगितलं त्या देवाचं नामस्मरण, पण दुसरा नियम सांगितला वडापाव खाऊन जमत नाही, टंगड्या टुंगड्या खाऊन तर अजिबात जमत नाही. एका नको त्या समाजाच्या असलेल्या शिवव्याख्यात्याने मूर्खासारखं असं लिहिलंय की राजे छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते. दादांनो, हे खोट आहे. आजच्या या जन्मामध्ये तो जरी किती मोठा व्याख्याता असला तर पुढच्या जन्मामध्ये तो कुत्र्याच्या अवलादीला गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला याचं कारण व्यास गादी नारदाची गादी ही चुकून अनावतपणे जरी तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडनं खोटी सांगितली गेली तर त्याच्या असलेला दोष त्या वाणीला आणि बुद्धीला लागतो. तो लगेच जरी नाही समजला तर कालांतराने त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. याच नारदाच्या गादीवर उभे राहणारे भले भले संपले सुद्धा. विठाला विठाला आम्ही तेने सुखी कंठी मिरवा. तुळशी आता तुळस सांगितली, रुद्राक्षाची नाही सांगितली, मोत्याची नाही सांगितली, स्फटिकाची नाही सांगितली, तुळशीचीच का? तर ही तुळस सुद्धा साधी सुधी नाही आहे. नाथ महाराज म्हणतात स्वर्गाहुनी आली धन्य तुळसी माऊली. तुम्ही आतापर्यंत तुळशीचं चरित्र ऐकलं असलं कधी, तसे पण कीर्तनकारांचं जास्त फावतं ना. त्याचं कारणच असे, कीर्तनकाराचं 4-5 अभंगाचंच भांडवल असतं. फक्त ते मसाला लावून फ्राय करतं आणि लोकांना वाटतं काय टेस्टी टेस्टी. आणि सध्या आमच्याकडं बऱ्याच जणांचं तेच चाललंय. विठ्ठल वारकरी संप्रदाय हा जाहिरातीचा संप्रदाय नाहीये. तुकोबराय म्हणतात आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. पण आमच्या कीर्तनकारांचं सध्या आता कसा 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 दिसू जना. मी आत्ताशिक लक्षपूर्वक मागे पाहिलंय. काही योगाय असेल, मी फक्त तिकडं भक्ती शक्ती पाहिलं आणि अभंग घेतला. पण महाराज तुमच्या पाठीमागे जे आहे तोच चिंतनाचा विषय योगायोगाकडून माझ्याकडून निघाला. ही गोपाल भगवान कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, मी ते फोटो पाहिला नव्हता. विठाला याला एक वाक्य सत्य संकल्पाचा. हे निमित्त मात्र मी करता करविता ते सगळं योगाने. मी भक्ती आणि शक्ती संगम बस. मग तुकोबराय शक्ती, जगद्गुरु तुकोबराय भक्ती आणि त्या निमित्ताने सप्ताह आणि म्हणून काहीतरी सेवा म्हणून अभंग. चला कंठी मिरवा. आता ऐका, एखादी वस्तू निर्माण होण्यासाठी त्या प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी कारण असतं, संदर्भ असतो, इतिहास असतो. आमची इंद्रासारखी मृदुंग वाजवणारी 2 मृदुंग वादक, पण मृदुंग तसा बनला का हो? त्याला लाकडाचं खोड पाहिजे, त्यातल्या त्या सिसमचं असलं तर नाथखोळाचं वाजतो ना. एक नंबर. त्याला गजरा आहे, इकडनं शाई पुढे, त्याचबरोबर तिकडं धूम पुढे, इकडनं पुन्हा त्याला वादी आहे. नुसतं सगळं असून जमत नाही ना. बाई दिसायला सावळे असू द्या, पण तिने जर सुंदर मेकअप केला ना. मी तुमच्याकडे पाहून बोलत नाही. माझ्या जगाचा कृष्ण परमात्मा मी अंतःकरणात ठेवलाय. ते कसं आहे हो दिसायला? कसं आहे ते? आणि पांडुरंग सावळा नाही. लगेच पार्टी बदली राहू तुम्ही. ठाईचाची अनादि वो. आता याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल नाथ महाराज ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात. हे सावळ्या वानाच अरे हे मूल कोणाच,
कसं डौलत डौलत चालत, कसं डौलत डौलत चालत, कसं डौलत डौलत चालत, कसं डौलत डौलत चालत. ज्ञानोपराय म्हणतात बाप रकमा देवीवरू कांत, मज विठ्ठल भासत. माझा मुद्दा आहे एखादी वस्तू निर्माण होण्यासाठी तिला काहीतरी पूर्व पीठिका असते, इतिहास असतो. मग पवित्र तुळशीचीच माळ ही पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यात आहे म्हणून घालायची का नाही, त्या गळ्यात का आली, तिचा इतिहास काय सांगतो. भजन करा विठाल. स्वर्गामध्ये एकदा असलेल्या इंद्राच्या दरबारामध्ये सर्व देवादिकांना सपत्नीक सपरिवार बोलवलं होतं. वेलकम आपल्याकडे बोलवलं होतं आणि तिथं मग मृदुंगाच्या माध्यमातून इंद्र मृदुंग वाजत होता, गंधर्व गायन करत होते, अप्सरा नृत्य करत होत्या. 8:40 झाले होते आणि 8:40 झालेली असताना अचानक त्यातली एक अप्सरा अशी आहे का त्या अप्सरेची नजर माझ्या भगवान विष्णूकडे गेली. नृत्य करता करता बेभान झालेली अप्सरा भगवान विष्णूकडे पाहते. पाहत असताना तिचा असलेला नृत्याचा जो आविष्कार आहे त्याच्यामध्ये खंडन पडू लागलं, तिचा ताल बदली होऊ लागला. आणि हे पाहता पाहता योगायोगाने आमच्या आई साहेबांच्या म्हणजे लक्ष्मी मातेच्या लक्षात हा प्रकार यावा. सगळे आनंद घेतात, मृदुंगाचा, गंधर्वांच्या गायनाचा, नृत्याचा आनंद घेताय. आणि सहज लक्ष्मी मातेचा आई साहेबांचं लक्ष त्या अप्सरेकडे गेलं, भगवान विष्णूकडे गेलं. भगवान विष्णू तिच्याकडे पाहत नाहीत पण ती त्यांच्याकडे पाहते. एकदा दोनदा तीनदा झालं आणि अचानकपणे लक्ष्मी मातेने उठावा आणि मोठ्याने आवाजात थांबा. थांबा म्हटल्यानंतर आई साहेबांचा आवाज, सगळं असलेला तो असलेला समाज, सर्व देव देवता शांत झाले आणि सर्वांची नजर आई साहेबांकडे गेली. आई साहेबांनी दुरूनच बोट केलं तो म्हटल्यानंतर त्या अप्सरेच्या लक्षात आलं का आपली चोरी आई साहेबांनी पकडली. त्या ठिकाणी हात जोडत जोडत त्या ठिकाणी यावा, आई साहेबांच्या चरणाला वंदन करावा आणि त्या ठिकाणी म्हणावा मी माफी मागते, चुकलं माझं. अगं तुझा असलेला अधिकार काय, अरे तू इंद्रात असलेला दरबारात अप्सरा आहे, माझे पती विश्वाचे चालक आहे, ना बोलविल्या वेद बोले माझ्या चालविल्या सूर्य चालले, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे एवढा मोठा जा माझ्या पतीचा अधिकार असताना तू एक असणारी अप्सरा स्त्री माझ्या पतीकडे ज्या नजरेने पाहते ते मी ओळखलंय. ती म्हटली आई साहेब माझ्याकडनं चूक झाली, चरणाला वंदन केलं, चुकलं माझं, मला माफ करा. पण शेवटी आपल्या पतीकडं वाईट विचाराने वासनेने पाहणारी अप्सरा म्हणून आई साहेबांचा राग आला होता. या क्षणाला तुला शाप देते म्हटल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी थांब, तू शरण आलीस. दानोबर सांगतात जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवार मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मी शिकू. मग मी त्याला शरण आल्यानंतर तारतो, जन्म मरणाच्या व्याधीतून मुक्त करतो. आणि मग जर ती तुला शरण आली असेल तर तिला तारणं हे तुझं कर्तव्य आहे. पण अहंकाराने त्या ठिकाणी क्रोधित झालेल्या आई साहेबांनी सांगितलं बास, शाप देते. या सर्व स्वर्ग सुखाचा जो आनंद अप्सरा म्हणून घेतेस या सर्वाचा तुला त्याग करावा लागल आणि 1000 वर्ष भूतलावरती राक्षसी म्हणून जीवन जगावं लागल. विठाल हा साई साहेबांनी शाप दिला. पण भगवान विष्णूने तिच्याकडे पाहिल्या, नजरेने इशारा केला, नजर से नजर मिली हो गई बातो बात, काळजी करू नकोस, तू शरण आलीस ना, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दलचा भाव निर्माण झाला ना, त्या असलेली तुझी मनाची इच्छा पूर्ण करल आणि तुला त्या ठिकाणी नक्कीच मुक्त करल. तू काळजी करू नको. अंतकरणातून अप्सरेला सांगावा, ती मनोमन प्रसन्न व्हावा. भगवंतानी वचन दिलं, भगवंताचं वचन खोटं होऊ शकत नाही. तिची आयुष्याची मर्यादा संपावा आणि तीच असणारी अप्सरा याच भारत देशामध्ये भक्ती आणि प्रेमाची भूमी असणाऱ्या भूमीत जन्माला यावा सांगतो. भजन करा विठाल. महाराष्ट्राच्या
वारकरी संप्रदायामध्ये आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे, तुकोबारायांचं देहू हे वैराग्याची भूमी आहे. आणि ज्यांनी आपल्या असलेल्या महाराष्ट्राला कर्म सिद्धांत सांगावा ते सावता सागर प्रेमाचे आगर, ते आरण तीर्थक्षेत्र ही त्या ठिकाणी असलेली प्रेमाची भूमी आहे. तसं भक्ती आणि प्रेम या दोन्हींच्या भूमीमध्ये त्या अप्सरेचा जन्म झाला, पण राक्षसीन म्हणून जन्माला आली. 1000 वर्ष जीवन जगत असताना पूर्वजन्मातल्या असलेल्या कुठतरी देवांचा संग, देवाचा सहवास याचा परिणाम असा घडला गेला. ती 1000 वर्ष शांत राहिली नाही. तिने रात्रंदिवस अंतकरणातून माझ्या भगवंताचा धावा करावा. आओ आओ मेरे नंदलाल आ जाओ, आओ आओ मेरे नंदलाल. सर्वांनी बोला. डायबिटीज जर असली तर ती कंट्रोल करण्यासाठी कशाची गरज आहे? गोळीची, बरोबर ना? मग ती गोळी खाल्यानंतर जर त्या माणसाची डायबिटीज जर कमी होऊ शकते, बरी होऊ शकते, तर एखाद्या भूमी टाळ वाजला. काही बावळट लोक म्हणतात काय ते कीर्तन, कसली ते महाराज लोक गळ काढतात, येवळतात, काय ते पकव द्या, कातू कातू, त्याच्यापेक्षा ढुलकी परवडत. काय ते महाराज काही पण सांगतय, असले म्हणणारे नास्तिक नाहीयेत का? आहेत ना. हा टाळ वाजणारा टाळ साधा समजू नका, पिण्याच्या असलेल्या तारावरला स्वर कमी समजू नका, मृदुंगाची थाप कमी समजू नका, पेटीवरला स्वर कमी समजू नका, तुम्ही नियमाचं भजन करता ते कमी समजू नका, हरिपाठ करता, ज्ञानेश्वरी पारायण करता ते कमी समजू नका. तुम्ही हे जे ऐकताय ना, हे सगळं ऐकताय, ही एक ऊर्जा आहे, ही एक शक्ती. ही ऊर्जा, ही शक्ती या असलेल्या भूमीला नव्हे तर पूर्ण असलेल्या परिसराला भक्तिमय बनवते. सांगू तुम्हाला, सुखे सेवू ब्रह्मानंद नाऊ राम नाम सदा. वासुदेव स्मरण तेने तुटेल बंधन, करू वासुदेव स्मरण तेने तुटेल बंधन, करू वासुदेव स्मरण तेने तुटेल बंधन, करू वासुदेव स्मरण तेने तुटेल बंधन. जन्म मरणाची या देहाच्या व्याधीची सगळी बंधनं तुटल. सुखे सेवू
परमानंद गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यमाची एवढी ताकद या नामस्मरणाची. आणि मग जरा थोडासा विचार करा. आता अगदी परवा म्हणजे 5 दिवसापूर्वीच मी 12 तारखेला नर्मदा परिक्रमावरून आलोय. आज थोडा आवाज बसला त्याचं कारण आहे 12ला आलो, 13ला गणेश जयंती, सकाळ रोज 2-2 कार्यक्रम आणि एवढ्या दिवसाचा प्रवास, थंड पाण्याची आंघोळ, थंडीचं वातावरण. तरी सुद्धा मला म्हणजे सुरुवातीला वाटलं महाराजांचं काय खरं, आवाजावरून वाटलं रामकृष्ण रूपाला, पण ती त्याची ताकद आहे. ते बॉडी गरम झाली का ते अगदी मला गरम करतं, बुद्धीला गरम करतं आणि कधी 9:15 वाजले ते मला कळू देत नाही. हे सगळी त्याची पुण्य आहे. म्हणून एकच भाव निर्माण त्याच्यावर करा. आणि म्हणून हे घडणारं टाळ, हे घडणारं भजन हे साधं सुद्धा नाही, याने त्यात असलेली ताकद निर्माण होते. जहा डाल डाल पर सोने की चुडिया करती है बसेरा भारत देश है मेरा. हा भारत देश साधा सुद्धा नाही, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि म्हणून जगातल्या इतर देशांचा विचार करा, सगळ्यात श्रेष्ठ देश आणि संस्कृती जर कुठं असेल तर फक्त भारत देशामध्ये. नो जपान माता, नो थायलंड माता, नो अमेरिका माता, नो चीन माता, नो पाकिस्तान माता, नो ब्राझील माता. ओनली वन जर काय असेल तर फक्त भारत. आणि आपल्या असलेल्या देशाला एका मातेच्या स्वरूपात मानावा, ही संस्कृती जर कोण असेल तर जगामध्ये एकमेव संस्कृती ती म्हणजे हिंदू संस्कृती. आणि त्या हिंदू संस्कृतीला खऱ्या असलेल्या उंच यशाच्याकडे शिखराकडे जर कोण नेला असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाला एवढी मोठी ताकद माझ्या संप्रदायाची. फॉरेनर लोक पायीवारीला पंढरपूरला माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये येतात आणि ते म्हणतात व्हॉट इज ज्ञानोबराय, व्हॉट इज तुकोबराय. अरे ज्ञानोबराय हा आमचा आत्मा आहे, तुकोबरायांचं भजन आमचा श्वास आहे. आणि आत्मा ज्ञानोबा तुकोबराय, आत्मा आणि श्वास या 2 गोष्टी एकत्र आल्या का सगळ्या व्याधीचा विनाश करते. एवढी ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या भजनात आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये. आपला मुद्दा होता, तिने भजन केलं. कोणी? राक्षसी. नाव सांगितलं नाही अजून मी तिचं. राक्षसींनी भजन केलं. 1-2 वर्ष का 1000 वर्ष आयुष्य संपलं. जागा सांगतो नंतर, जरा वेटिंगला ठेवू का नको. आयुष्य संपलं. 3ऱ्या जन्मात आली. धर्मध्वज राजाची कन्या म्हणून जन्माला आली, राजकुमारी. पण मागच्या जन्मातला स्वभाव काय गुण गेला. गरज होती का अप्सरा असताना भगवान विष्णूकडे पाहिजे, तसाच घोटाळा झाला. इकडं राजाची राजकुमारी असताना 13 तारखेला ज्यांचा बर्थडे झाला त्यांच्या प्रेमात पडली. हॅपी बर्थडे टू यू गणरा. झाली की नाही गणेश जयंती? पडली की गणपती बाप्पाच्या प्रेमात. पेटी वादक महाराज म्हणजे प्रेम करणं हे आता नाही, तेव्हापासून चालत आलं. आताच प्रेम तरुणांचं सगळं वेड आहे प्रेम. तू मेरा चांद का तुकडा है, मैत्री बिना जी नहीं सकता, अगर तूने मेरे साथ बात नहीं किया तो मैं ट्रेन के नीचे जान दे दूंगा, मरना मुर्दा. तुला कोणी विचारते शब्द? प्रेम शब्दाला म्हणून सहज आठवलं. व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. आणि माझ्या भगवान परमात्म्यावरती केलेल्या प्रेमाला माझ्या मायबापानं भक्ती भक्ती आणि भक्ती म्हणतात. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, तो तुमच्यावर केल्याशिवाय राहणार नाही. नाम भगवान का जो, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया 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 करते हैं. नाम भगवान का जो, नाम भगवान का जो, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया 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 करते हैं. नाम भगवान का जो दिल से लिया
किया करते हैं उन्हीं भक्तों के प्रभू प्यार किया करते. देवावर प्रेम करा तर देव प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातलं फक्त शरीराने इथं थांबा तुम्ही. माझं सुंदर चिंतन आहे त्याच्यावर वेळ कमी आहे. शरीराने इथं थांबा पण पंढरपूरला पोहोचा. कुठं पोचले? पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो आम्ही? चंद्रभागेचं स्नान. चंद्रभागेचं स्नान हे बाह्य रंगाचं नसून अंतरंगाचं आहे. या 3.5 हातातल्या 6 विकाराला निर्मळ करा आणि मग देवाकडे जा. नंतर पुंडलिका दर्शन सांगत नाही. नंतर दत्तपारिणीवर जा. ऑनलाईन पासवाल्यांसाठी वशिल्यांच्या दर्शनवाल्यांसाठी नाही. नंतर वर गेल्यावर कोणाचं दर्शन आहे? चोखोबांचं. चोखोबानंतर नामदेव पायरीनंतर रावळात जा. रावळातून गेला देव नाही, डाव्या बाजूला एका वेश्येच्या मुलीची समाधी. मला ते सांगायचंय. उचनीच्या काही सकळांची येते पै भक्ती एकी मी जाणे ते सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बोलत्या. देव भावाचा भक्तीचा प्रेमाचा भुकेलाय. अरे एका वेश्येच्या मुलीला त्यांनी सर्वस्वाचा त्याग करावा. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते गेला. आणि जगाच्या बापाने सर्व संतांच्या पेक्षा जवळ अधिकाराने समाधीच्या माध्यमातून जवळ करावा. ती एक वेश्येची मुलगी असावा. देवाकडे जात नाही, पात नाही, भेद नाही, भाव नाही. आपला मुद्दा होता मूळ स्वभाव जात. गणपती बाप्पाच्या प्रेमात गणपती बाप्पाला काय ठांग पत्ता नाही. गणपती बाप्पा आपलं हाजी मलंगडावर जायचं, रोज ध्यानस्थ बसायचं. ही रोज तिथं जायची, सारखी एकटक पाहत राहायची. 9ला 5 मिनिटं कमी असेपर्यंत पाहतच राहिली. असे रोजच असायचं. एक दिवस तिने ठरवलं आता काही जरी झालं तर माझ्या मनातलं गणपती बाप्पाला सांगायचं. गणपती बाप्पाला तिने काहीच माहीत नव्हतं. मग गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी ती नृत्य करू लागली. काय करू लागली? नृत्य. म्हणजे दुसऱ्याला खुश करायचं असेल तर नृत्य करावं लागतं. हे तेव्हापासून चालत आलं. नृत्य करता करता ती बेभान झाली आणि बेभान होऊन तिचा तोल गेला. आणि जसा तोल गेला तो गणपती बाप्पाच्या अंगावर गेला. आता पहिल्या जन्मात कोण होती ती? अप्सरा. तिथं काय करत होती? नृत्य. मूळ स्वभाव. तिथं सुद्धा गरज होती का भगवान विष्णूकडे पाहायची? पाय. इकडे गरज होती का प्रेमात पडायची? पडली. पुढं गोठळा सांगतो वेळ कमी आपल्याकडे. गणपती बाप्पाच्या अंगावर तोल गेला. जसा तोल गेला तसं गणपती बाप्पा समाधी अवस्थेतून बाहेर आलं आणि क्रोधाय म्हणून तिच्याकडे पाहू लागलं. हे मूर्ख मुली, कुणाची कोणती इथं कशी काय आली? या क्षणाला शाप देतो. शाप म्हटल्यानंतर तिने हात जोडले. मला शाप वगैरे का देऊ नका, मी इथं का आले ते सांगते. आणि मग ती गणपती बाप्पाला म्हणू लागले, मी इथं आले, माझं तुमच्यावर प्रेम आहे. जशी बिटकुळी टणकणी उडते तसे गणपती बाप्पा तुझा माझ्यावर प्रेम आहे. कधी मिस कॉल नाही, मेसेज नाही, SMS नाही, चॅटिंग नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, कुठे कशात नाही. आणि खुशाल म्हणती प्रेम आहे. नुसतं प्रेम नाही, या माझ्या अंतर्मनाने तुमचा पती म्हणून स्वीकार केलाय. तुम्ही माझा पत्नी म्हणून करा. गणपती बाप्पाची तळतळ झाली. रागात पाहू लागले, या क्षणाला शाप देतो. तुझं देवाबरोबर लग्न होणार नाही, राक्षसाबरोबर होईल. तुझा त्यावेळेला ती शरण आली. वेळ संपत आला आपला. शरण आली आणि शरण आल्यानंतर देवाला म्हटली, चुकलं माझं, माफ करा. गणपती बाप्पा म्हटले, तू पुढच्या जन्मात वनस्पतीच्या रूपात जन्माला जाशील. तू सर्वांना प्रिय असेल पण मला प्रिय तिचाच असलेला विवाह जालंधर नावाच्या असलेल्या राक्षसाबरोबर व्हावा. भगवान विष्णूने त्या जालंधराला मारण्यासाठी कट कारस्थान करावा. भगवान शंकराने जालंधराला मारावा आणि त्या वृंदेच्या त्या असलेल्या जालंधराच्या महालाजवळ त्या ठिकाणी भगवंताने येऊन पत्नीला जालंधराच्या रूपात हाक मारावा. त्या उड्या वेळात ती धावत आली, मिठी मारली, स्पर्श क्षणाचा झाला. भगवंत मूळ स्वरूपात आले आणि भगवान परमात्म्याकडे तिने पाहिलं. तिच्या लक्षात आलं माझं सौभाग्य गेलं. कारण का तर तुका म्हणे प्रतिव्रता, तिची देवावरील सत्ता, तिची ताकद एवढी होती, तिचे पती त्या ठिकाणी मरू शकत नव्हते. लक्षात आलं आणि देवाकडे पाहिलं. देवा, तू जगाचा बाप आहे, विश्वाचा चालन करताय. माझ्या पतीला मारण्यासाठी तू हा खेळ रचलाय. या क्षणाला एक प्रतिव्रता स्त्री शाप देते. माझ्या आणि माझ्या पतीच्या जीवनामध्ये जो दुरावा निर्माण केला, तेच दुःख तुला तुझ्या जीवनामध्ये भोगावा लागल. संताच प्रमाणे कर्मे श्रीराम वनवासा. राम वनवासाला गेले.
गरज होती का भगवान परमात्म्याला दुसऱ्याच्या प्रपंचात विघ्न आणण्याची? आहे धर्म कार्यासाठी आणली, धर्मरक्षणार्थ आणली, पण त्याचं प्रायचित्त भोगावं कोणाला लागलं? भगवंताला स्वतःला. याचं कारण एका प्रतिव्रतेचा शाप. म्हणून आजच्या कीर्तनात एक वाक्य जाता सांगतो, जीवन जगा, जीवनामध्ये सुख आहे, दुःख, यश अपयश, कीर्ती अपकीर्ती आहे, पण कुठल्याही स्त्रीचा आपल्या जीवनामध्ये, मग ती मुलगी असेल, बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल, आजी असेल, कुठल्याही स्त्रीचा आपल्या जीवनामध्ये तळतळ घेण्याचा प्रयत्न करू नका. याचं कारण आहे, या विश्वाला या कलियुगामध्ये तारणारी जर कोण असेल तर ती स्त्री आहे. ती स्त्री जर या कलियुगामध्ये आनंदात राहिली तर धर्म टिकेल, आणि ती जर क्रोधायमान झाली तर सगळ्याचा विनाश करायला ती जर असलेली त्या राजाची मुलगी, त्या जालंधराची पत्नी पतीच्या चितेवर अग्निकाष्ट केलं, आणि त्या ठिकाणी असलेली त्या राखेतून एक वनस्पती जन्माला आली, तिचं नाव तुळस. आता ऐका, तुम्ही ऐकलं असेल पण हे शेवटच ऐकलं, पहिलं 2 मी मुद्दाम ठेवलं होतं. ती जी असलेली अप्सरा आहे तिचं नाव वृंदा. ती जी अप्सरा आहे तिचं नाव वृंदा. ती वृंदा 1000 वर्ष ज्या भूमीत राहिली, त्या भूमीचं नाव वृंदावन. वृंदावन 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 वृंदावन. हे वृंदावन 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 वृंदावन. बाके बिहारी वृंदावन, राधा वल्लभ वृंदावन, निधिवन वृंदावन, सेवा कुंज वृंदावन, यमुना जरा वृंदावन, भक्ति प्रेम वृंदावन. वृंदावन 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 वृंदावन. बोलिए वृंदावन धाम की, गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही शरीराने इथे, पण आता मनाने कुठे गेला तुम्ही? वृंदावन वृंदावन. ती राक्षसी असताना 1000 वर्ष राहिली, तिने सुंदर प्रकारचं वन तयार केलं, आणि म्हणून तिच्या नावाला समर्पक नाव पडलं वृंदा. भक्ती प्रेमाची भूमी. भगवान कृष्ण परमात्मा काही वेडे होते का? कारागृहात जन्माला आले आणि म्हटले, पप्पा औरंगजेबाच्या घराला मजन येई आग्र्याला, असं म्हटले का? संतांनी गोकुळाचंच वर्णन केलंय, मथुरेचं नाही केलं. याचं कारण आहे, ही शरीरूपी मथुरा आहे. ही शरीरूपी मथुरा आहे. या शरीरूपी मथुरेमध्ये अहंकार रूपी कंस आहे. ही शरीरूपी मथुरा आहे. या शरीरूपी मथुरेमध्ये अहंकार रूपी कंस आहे. जोपर्यंत या शरीरूपी मथुरेतल्या अहंकार रूपी कंसाला तुम्ही बाहेर करत नाही, तोपर्यंत या देहाचं गोकुळ बनत नाही. आणि जोपर्यंत या देहाचं गोकुळ बनत नाही, तोपर्यंत इथं भगवंत येत नाही, आणि देहाच्या आणि देवाचं नातं जोडलं जात नाही. आजच्या कीर्तनात तेवढं जोडा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने गणपती बाप्पाने सांगितलं, वनस्पती वनस्पतीच्या रूपात आले. भगवान विष्णू सांगितलं होतं, मी तुझा स्वीकार कर. जालंधराच्या रूपात जेव्हा भगवान विष्णू आले, तेव्हा स्पर्श. या सगळ्याच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याने तिला आपलंसं केलं. तिचा पत्नी म्हणून सुद्धा स्वीकार. पूर्वीची पद्धत अशी होती की लग्नाचा प्रारंभ हा दिवाळी नंतरच, बरोबर ना, तुळशी विवाह झाल्यानंतर. आता कधी पण आषाढ महिन्यात लग्न, पौष महिन्यात पण लग्न. पुन्हा म्हणायचं आमचा प्रपंच सुखाचा चालत नाही. लग्न मुहूर्तात करायला शिका ना.
तुळशी विवाहाच्या नंतरच विवाह म्हणजे जगाच्या बापाने तिला आपलं पत्नी म्हणून स्वीकारलं, आपल्या गळ्यात परिधान केलं. जसं एखादं असलेलं घाणेरडं भांड तुम्ही किती कुठल्याही असलेल्या पावडरनी साबणाने घासून काढा, ते अस्वच्छचे, त्याला पवित्र करता येत नाही. पण या 3.5 हाताच्या नरद्यातल्या 6 विकारांना दूर करा, याला निर्मळ करा, पांडुरंगाचं भजन करा आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. विठाला पण ती पवित्र तुळशीची माळ जिवंतपणीच घाला. मेल्यानंतर अख्ख्या तुळशी जरी माणूस जाळला तर त्याचं मढ पवित्र होणार. काही म्हणतील बाबा तू आलाय, तुझी वेळ संपली, 9:02 झाले, आता हे पुढचं काय सांगतोय? तर याचं कारण आहे हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर का होईना अंत्यसंस्कार करताना तोंडात काय, तुळशीचं पान. पण ज्याने कधी चांगलं खाल्लं नाही, चांगला बोलला नाही, चांगला वागला नाही, चांगला पिला नाही, चांगलं त्याला अख्ख्या तुळशी जरी जाळलं तर त्याचं मड पवित्र होईल का? मग या देहाला पवित्र करण्यासाठी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, आम्ही तेने सुखी कंठी मिरवा तुळशी. हा पवित्र तुळशीची माळ घालूया तुको बरं. आम्ही राजे म्हणतात माळ घालूया. मग माळ घातली म्हणजे काय काय नियम बियम आहे का नाही? का वडापाव खायचा, चिल्ली बिल्ली काय चित असलं म्हणे चालत नाही. व्रत करा एकादशी, पवित्र असलेलं वारकरी संप्रदायाचं व्रत आहे एकादशी. 12 महिन्याच्या किती एकादशी? 24. एक गणित सांगतो फक्त. 12 महिन्याच्या 24. माझ्या असलेल्या भगवंताच्या अवताराच्या किती उपवास? 5 बरोबर ना? किती झाले? 29. 29 म्हणजे किती? 2 आणि 9. तसं 29 म्हणजे अधिकात जर पाहायचं म्हटलं तर 20 अधिक, बोला की 20 अधिक 20 अधिक, बोला ना पटापट. 20 अधिक 20 अधिक 20 आणि 20 आणि विष्णू 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 वैष्णव 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 वैष्णव. कमीत कमी 29 एक उपवास करा, तुम्ही वैष्णव बनल्याशिवाय राहणार. आम्ही तेने सुखी व्रत करा एकादशी. तो खूप बरा आहे एवढं. होय राजे करतो, राजे म्हटले करतो, तो खूप बरं आहे म्हटले. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, आम्ही तेने सुखी कंठी मिरवा, आम्ही तेने सुखी व्रत करा एकादशी. हे सगळं केलं म्हणजे तुम्ही देवाला प्रिय नाही. मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, भगवंताचे दास म्हणा. तुकोबरायांकडे पाहत राजे म्हटले आम्ही दासही बनतो. मग सगळं तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकतोय ना. मग आता एवढा नजराना स्वीकाराना. तुकोबरायांनी 9:09 गालात हसावा, राजांकडे पावा आणि राजांना म्हणावा राजे तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही गरीब आहे? तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही गरीब आहे? आम्ही गरीब नाहीचे का? घातला दुकान देती आली त्यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. अवा आमच्याकडे ग्रंथ रूपी ज्ञान रूपी एवढं भांडार आहे, त्याच्यामुळे आम्ही गरीबच नाही. म्हणून तुमचे रवित धन ते मज मृत्युके समान. विठोबार कुमार
बाबा खाली वाका ना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुम्ही शेवटच्या अर्ध्या मिनिटात आता विचार केला असा पहिला महाराज असा दिसतोय ना होय माझं याच्यावर सुंदर चिंतन आहे धर्म टिकवायचा असेल तर लहानाची संगत करा धर्म टिकवायचा असेल तर लहानाची संगत करा धर्म टिकवायचा असेल तर गरीबाची संगत करा आणि तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गरीबाच्या संगतीत राहा आणि लहानाच्या राहा तुम्ही मोठं व्हाल आणि धर्मही टिकल ही एक बाजू झाली दुसरी बाजू मी आजही 9 ते 10 वर्षाच्या असलेल्या या वयापर्यंतच्या छोट्या मुलींना आजही मी माझं दर्शन घेऊन देत नाही याचं कारण आहे कलियुगातली ती शक्ती आहे ती दुर्गा आहे ती जगदंबा आहे ती अंबिका आहे ती महालक्ष्मी ती कालिका आहे तीच माझी झाशीची राणी ती माझी सावित्रीबाई फुले ती माझी अहिल्याबाई होळकर आहे तीच माझी जनाई आहे तीच माझी बहिणाबाई आहे आणि तीच माझ्या तुकोबरायांना अन्नाचा कण खायला घातल्याशिवाय अन्न खात नव्हती ती माझी आई साहेब आहे आणि ती एका धर्मवीर संभाजी राजांची आई आहे दादांनो आई हे कथा कीर्तन मनोरंजन बदला आपल्या घरातली मुलगी नाही ती शक्तीची ताकद आहे तुम्ही नवरात्रातला उपवास करू नका वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका पण एक जाता सांगतो माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या सांगतीने मी भागवता कथेमध्ये बाबा मी आधी मोठेपणा सांगत नाही मला सांगायचं नाही मी आजही तुम्हाला सांगतो माझ्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या परिसरात असतील तेवढ्या मुलींचं कन्यापूजन प्रत्येक काल्याच्या कीर्तनात करतो याचं कारण आहे त्या आदिमाईने जर तो असलेला देवकी मातेच्या गर्भातला गर्भ रोहिणीच्या गर्भात जर नेलाच नसता तर बलराम दादाचा जन्म झालाच नसता मग ती आदिमाया आज कलियुगात जर कोणाकडे असेल तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात तिचा असलेला सन्मान करा नवरात्रातला उपवास करू नका धनलक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका पण त्या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी 9 मुलींना देवी समान सजवा त्यांचं पूजन करा औक्षण करा आणि जशी परिस्थिती असेल तसं त्यांना त्या शृंगाराचं साहित्य देण्याचा प्रयत्न करा नवरात्रातल्या 9 जगदंबा तुमच्या घरी येऊन तुमच्या घराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी ताकद आहे मागच्या वर्षीच्या 12 मार्चला माझी कन्या पायी नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर महाराज होते त्यांच्या सौभाग्य होत्या आवर्जून म्हणजे मी 101 मुलींचं असलेल्या 9 वर्षाच्या आतील 101 मुलींचं कन्यापूजन केल्याचं कारण आहे त्या असलेल्या कन्येतली शक्ती जेव्हा तुम्ही तिच्याशी एकरूप व्हाल त्या दिवशी कळल तुम्हाला बाबा आता कीर्तनात कोणी सांगतं मुलगी वाचवा मी भयंकर माझा मोठा अपघात झालेला आहे 15 मे 2012ला माझ्या गाडीतले 4 ऑफ झाले तेव्हापासून मी फक्त एकटाच असतो फक्त मुंबईकडे यायचं असतं तर जोडीदार म्हणून एक ड्रायव्हर आणतो नाहीतर रात्री अपरात्री मी एकटाच असतो एकटाच प्रवास करतो कोणीही माझ्याबरोबर नसतंय याचं कारण आहे या महाराष्ट्रात बेटी बचाव हे सांगणारा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार मी आहे आणि त्या दृष्टांताने कितीतरी मुली जन्माला आलेल्या आहेत त्या परिसरात गेलं ना सांगतात बाबा तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आम्ही आयलो घरी सुनबाईला सांगितलं लेकाला सांगितलं जे व्हायचंय ते होऊ द्या आम्ही त्या लेकीचा सांभाळ करू आज त्या मुली 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या आहे मी या नारदाच्या गादीची शपथ घेतो माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याची कैवल्य सम्राट ज्ञानोबरायांची भगवती राधाराणीची शपथ घेऊन सांगतो जर माझ्या वाणीने एखाद्या कुटुंबातल्या असलेल्या उभयतांचा विचार बदलून ते गर्भपात न करता जर एका मुलीला जन्माला घालत असेल तर त्या आशीर्वादापेक्षा माझ्या पाठीमागं दुसरा कुठलाच आशीर्वाद नसेल तेवढाच मिळवा एवढी अपेक्षा करतो सर्व गायक मंडळी टाळकरी मंडळी या धर्मकार्यासाठी लागणाऱ्या योगदानामधले छोट्यातल्या छोट्या योगदानापासून मोठ्यात मोठं दातृत्व त्या सर्व दातृत्व आणि व्यक्तींचे आभार माझ्या माता बहिणींचे आभार पुरुष वर्गाचे आभार तरुण वर्गाचे आभार सर्वांचे आभार जी संप्रदायातली आमची महाराज मंडळी आहेत त्या सर्वांचे आभार मानतो तसं असलेला मनोहरदादांचा आणि माझा परिचय आळंदीमध्ये असलेल्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने झाला माझे असलेल्या फ्रूटवाला धर्मशाळेच्या शेजारी असले कीर्तनाची सेवेतून मी असं एक नवीन चिंतन जे सत्य आहे
कृतायुग त्रेतायुग आणि दापरयुग या 3 युगाच्या संबंधात माझा राम हा त्रेतायुगातच का जन्माला आला असं सांगण्याचा प्रयत्न तो तुम्ही भारावून गेला आणि माझी तारीख त्या निमित्ताने घेतली. या ठिकाणी येण्याचा योग आला. कारण दुसरं कारण ते असं कोणीतरी मध्यस्थी लागतं. त्याचं दुसरं कारण याच परिसरामध्ये तसं अहमदनगर जिल्ह्यातले असलेले ज्यांनी आपल्या गावाकडं असणाऱ्या भैरवनाथाच्या मंदिराला आपली सर्व स्थिती जमीन अर्पण केली ते माझे परमात्मेचे मित्र हरिभक्तीपरायण महंत अंबादासजी महाराज बोरुडे यांची आणि दादांची ओळख त्या निमित्ताने माझ्याकडे ही सेवा आली. कीर्तनात बोलता बोलता एक 10 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या कीर्तनात एखादी जरी गोष्ट आवडली असेल तेवढी बरोबर घेऊन जा. माझा यत्र योगेश्वर कृष्ण परमात्मा अति देवकी देवकल्पना गोपी माया पुतना जीवता ब्राह्मण गोवर्धन धारण असा कृष्ण परमात्मा तुम्हाला सुद्धा तारल्याशिवाय राहणार नाही एवढीच एक प्रार्थना करतो. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजून हात उंच करून भजन करायचंय. भजन झाल्यानंतर जय विठ्ठल आणि 2 मिनिटात आभाराचा कार्यक्रम होईल. श्री ज्ञानराज श्री तुकाराम श्री ज्ञानराज श्री तुकाराम. सर्वांनी टाळी टाळी हा श्री ज्ञानराज श्री तुकाराम श्री ज्ञानराज श्री तुकाराम. श्री ज्ञानराज श्री तुकाराम श्री ज्ञानराज. सर्वांनी बोला टाळी वाजवा.